पावसाळा म्हटलं की हिरवगार निसर्गाचं रूप. पावसाळा म्हटलं की पाणीच पाणी. पावसाळा म्हटलं की आपल्या मनाला, आपल्या हृदयाला, एकंदरीत आपल्या शरीराला भावणारा हवेचा तो स्पर्श. निरोगी आयुष्य जगण्यासाठी अजून काय पाहिजे? सुंदर निसर्ग आपल्या जर अवतीभोवती असेल तर स्वच्छ ऑक्सिजन देऊ शकतो. पण तोच स्वच्छ ऑक्सिजन आम्हाला आजकालच्या धकाधकीच्या आणि एकंदरीत पर्यावरणावर घात होणाऱ्या या सगळ्या निसर्ग चक्रामध्ये आम्हाला तो चांगला मिळतो का याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे. निसर्गाला आपण बदलू शकत नाही, पण निसर्गाचं रक्षण करू शकतो. निसर्गाचं रक्षण सुद्धा करू शकतो, पण आपण आपल्या स्वतःची पण काळजी घेऊ शकतो. पावसाळा सुरू झालाय. वेगळे-वेगळे आजार, वेगळ्या-वेगळ्या शारीरिक कुरबुरी या तुमच्या माझ्या आसपास घोंगावत असतात. पावसात भिजलं तरी आजारी पडतं, पावसात भिजलं तरी सर्दी होते, पावसात भिजल्यानंतर थंडी ताप जाणवतो, पावसात भिजल्यानंतर प्रतिकारक शक्ती जी आपल्याला अपेक्षित असते ती मिळत नसल्यामुळे मग हे आजार, मग गोळ्या औषधं, मग दवाखाना आणि मग 2-4 दिवस सिक अर्थात आजारी पडणं. या सगळ्यांवर मात द्यायची असेल तर काय करावं लागेल? पावसाळ्यात भिजण्यापेक्षा पावसाळ्यासोबत जर आपण एकत्र आलो, याचा अर्थ भिजू किंवा न भिजू कामानिमित्त तुमच्या माझ्या हातात नाही. पण जरी समजा भिजलो, तरी शरीरामध्ये इतकी ऊर्जा पाहिजे, की कितीही पाऊस पडला, कितीही भिजलो, तरी आपण आजारी पडलो नाही पाहिजे. मग कुठले योग प्राणायाम केले पाहिजे? आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे? खरंच उन्हाळ्यामध्ये जसं आरोग्याची काळजी वेगळ्या पद्धतीने घेतली जात होती, तशी पावसाळ्यात घेतली गेली पाहिजे का? आता गरम पाणी पिण्यासाठी काय करावं लागेल? प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी काय करावं लागेल? आपली श्वसन यंत्रणा एकदम चांगली राहण्यासाठी काय करावे लागेल? सर्दीच होते, त्यापासून कशी मुक्ती मिळवावी लागेल? शरीर एकदम तंदुरुस्त ठेवण्यासाठी, शरीराला लवचिक बनवण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं या वातावरणाचा जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी कसं छान राहता येईल, या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची आहे. सर्वांना सप्रेम नमस्कार. मी पुण्यातून संतोष शिंदे. सुप्रभात योगा युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे की काही गोष्टी फक्त काळजी घ्यायच्या ज्याच्यातून आपल्याला निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. पावसाळ्यामध्ये बरेच जण मॉर्निंग वॉकला जाऊ शकणार नाहीत, पण घरात बसून वेगवेगळी आसनं करू शकतात, चांगला प्राणायाम करू शकतात, चांगली प्रतिकारक शक्ती वाढवू शकतात. जेवढा पावसाळ्यात योग प्राणायाम करून घाम जास्त येईल, तितकी तुमची प्रतिकारक शक्ती अजून चांगली, इम्युनिटी पॉवरच तुम्हाला इतर आजारांपासून दूर ठेवेल. गोळ्या औषध खायची गरज नाही आणि बिलकुल त्याच्या फंदात पडायचं नाही. त्याच्यावर पैसे घालवण्यापेक्षा त्याच्यातल्या निम्म्या पैशामध्ये तुम्ही एकदम टकाटक राहू शकता. पैसे खर्च करण्याची गरज पडली तर तुम्हाला सुप्रभात योगावर तुम्ही रोज सकाळी 5:45 ते 7 पर्यंत लाईव्ह योगाला जॉईन जरी झालात, तरी तुम्हाला कुठं जायची गरज नाही. फक्त आपल्या मोबाईलचा रिचार्ज मारायचा आहे. ऑनलाईन जर जोडलं जायचं असेल तर कमेंट करा. मी तुम्हाला ऑनलाईन पण जॉईन करून घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही थेट बोलू शकता किंवा काही समस्या मांडू शकता. त्याच्यावर आपण वेगवेगळे प्रकार करू शकतो. पण काय केलं पाहिजे? सकाळी उठल्यानंतर आता पावसाळा सुरू झालाय. गरम पाण्याचा ग्लासभर तरी आपला डोस आता सुरू झाला पाहिजे. पचनक्रिया आपली चांगली राहिली पाहिजे. आपलं युरिन पूर्ण व्यवस्थित साफ झालं पाहिजे. आपल्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. प्राथमिक हालचाली असतील, योगातले वेगळे-वेगळे व्यायाम असतील, खास करून सूर्यनमस्कार असतील, कटिचक्रासन असेल, वेगळे-वेगळे प्रकार करून तुम्हाला तुमची हाडं, शरीर मजबूत ठेवता आली पाहिजेत. सगळ्यात महत्वाचा प्राणायाम जो आत्ताच्या वातावरणाशी महत्वाचा आहे. थंड हवा असते, वातावरण जड जाणवतं आपल्याला, कारण हवेचा स्पर्श झाला तर आपल्याला थंडी वाजायला लागते. त्याच्यावर सुद्धा कशी मात करा, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात.
आता या सगळ्यासाठी काय करावं लागेल? तुम्ही नुसतं व्हिडिओ ऐकला आणि विषय संपला का? व्हिडिओ ऐकून तुम्ही त्याच्यावर जर काही इम्प्लिमेंट नाही करणार, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लाईव्हची एक पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की आपल्याला हे करायचंय. आपण हे केलं पाहिजे. आपल्याला हे करावं लागेल. म्हणजे काय होईल? त्याच्यामुळं तुम्हाला आपण कुठले व्यायाम करायचे? तुम्ही कालची व्हिडिओ बघा, आजची व्हिडिओ बघा. आज 2 पहा. उद्या ज्यावेळेस हीच व्हिडिओ परत पाहाल किंवा थेट लाईव्हच्या व्हिडिओ पाहिल्या, तुम्हाला कळेल की हे आपल्याला योग प्रकार करायचे आहेत. पाठीवरचे व्यायाम आहेत, पोटावरचे व्यायाम आहेत. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपलं शरीर किती ताठर झालंय. ह्याला हळू लवचिक बनवलं पाहिजे. आपलं किती वजन वाढलंय, आपल्याला वजन कमी करता आलं पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर चार्मिंग पाहिजे किंवा एकंदरीत आपल्याला दिवसभर उत्साह वाढला पाहिजे. तुमच्या दैनंदिन दिवसभराच्या कामामध्ये उत्साह वाढवणे हेच या योग प्रकाराचं गमक आहे आणि माझं यश आहे. पण यासाठी तुम्हाला स्वतःला वेळ देऊनच या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत राहिले आणि एका जागेवर बसून राहिले, होणार नाही. या गोष्टी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी निदर्शनास आणून देऊ शकतो. कारण पावसाळ्यात तुम्ही जे काही कराल ते पुढचे 4 महिने परत हिवाळ्यात सुद्धा ते करायचंय. करून बघा. आयुष्य वाढवायचंय ना, निरोगी राहायचंय ना, आणि नुसते तुम्हीच नाही, तुमच्या कुटुंबातले सुद्धा. तुम्ही निरोगी, कुटुंब निरोगी, तर जग निरोगी. मध्ये कोविडच्या काळात सरकारचं एक वाक्य होतं, माझं कुटुंब माझी जबाबदारी. बरोबर. प्रत्येकाने एवढंच ठरवलं तरी सगळे निरोगी राहतील. गोळ्या औषधांवरचा खर्च हा कमी. बऱ्याच जणांना शुगर आहे, डायबिटीज, इतर छोटे मोठे किरकोळ आजार. हळूहळू त्याच्यातून बाहेर पडायचं. मंडूकासनपासून बरीच आसनं अशी आहेत, या सगळ्यांवर मात करू शकतात. पण ती करावी लागतील. पाहून चालणार नाही. 1 तास स्वतःसाठी दिला गेलाच पाहिजे आणि त्यासाठी हा सगळा 8 तास आहे. म्हणून पावसाळ्यात जे काही करायचंय, जे काही केलं पाहिजे, ती सगळी आसनं आपल्याला करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला इतर जे तास, सव्वा तासाचे लाईव्हचे व्हिडिओ आहेत, ते पाहणं गरजेचं आहे. आणि सगळी आसनं त्याच्यामध्ये त्या तास, सव्वा तासामध्ये तुमच्याकडून करून घेतली जातात. तुम्हाला करायला लावली जातात किंवा तुम्ही ती करायची आहेत. बस, बाकी काही नाही. आपल्या श्वसन नलिकेवर आपण जो श्वास घेतो, जो ऑक्सिजन घेतो, इतक्या चांगल्या पद्धतीनं त्याला घ्यायचा आहे किंवा श्वसन यंत्रणा इतकी चांगली ठेवायची आपल्या हृदयापर्यंत की एकदम ओकेच. हृदयाची जेवढी आपण जास्त काळजी घेऊ, तितकी आपल्या वयोमर्यादा सुद्धा वाढवली गेली पाहिजे आणि त्याचंच पॉवर बुस्टिंग म्हणजे आपण करत असणारे योग प्राणायाम. लक्षात ठेवा. म्हणून हा व्हिडिओ तर पहाच, पण पावसाळ्यात आपल्याला जी काही काळजी घ्यायची, मी सुंदर व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते सगळे प्रकार करायचे आहेत आणि ते करण्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि दिल्यानंतर तुमचा फायदा आहे, माझा काहीच फायदा नाही. एकदा विचार करा आणि योगाशी जोडले जा. धन्यवाद. सुप्रभात. आरोग्यम धनसंपदा हाच मंत्र आपल्याला जपायचा आहे. स्वतःपासून आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यासहित. खरंय की नाही? चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इतरांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा. पूर्ण व्हिडिओ पाहत चला, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती कळेल आणि तुमचं समाधान होईल. धन्यवाद.